स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपण आजपासून सुरू करत आहोत रेल्वे आरआरबी एनटीपीसी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्सचे डिटेल सोल्युशन्स। तर तुम्हाला सर्वांना माहिती असेल सिलेबसनुसार आरआरबी एनटीपीसी सीबीटी 1 मध्ये ते ग्रॅज्युएट लेवल असो या अंडर ग्रॅज्युएट लेवल असो 3 पार्ट्स असतात। 40 प्रश्न जीके, 30 प्रश्न मॅथ्स आणि 30 क्वेश्चन्स रिझनिंगचे असतात। तर सुरू करूयात। ही जी मी PDF बनवलेली आहे ही ट्रान्सलेट केलेली आहे हिंदी इंग्लिश टू मराठी ओरिजिनल PDF। तसेच ही PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करून देणार आहे। तर हा क्वेश्चन पेपर आरआरबी एनटीपीसी अंडर ग्रॅज्युएट लेवलचा 7 ऑगस्टचा पहिल्या शिफ्टचा जेव्हापासून अंडर ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम सुरू झाली होती तो आहे। तर पहिला पार्ट आपण सुरुवात करणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 त्यामधील असा आहे, भारतातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात? तर याचा आन्सर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम घाट असे आहे। दिलेल्या ऑप्शनपैकी सर्वात जास्त ज्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो अशा ठिकाणी उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात। पंजाबमध्ये उष्णकटिबंधीय काटेरी वने आढळतात। सुंदरबन मँग्रोव्ह फॉरेस्टसाठी प्रसिद्ध आहे आणि राजस्थानमध्ये उष्णकटिबंधीय शुष्क पानगळीची वने आढळतात। तर दिलेल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर पश्चिम घाट असे। प्रश्न क्रमांक 2 14 मार्च 2024 पर्यंत जगातील सर्वात उंच पुतळा खालीलपैकी कोणता आहे? तर सर्वांना माहिती आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरातमधील केवडिया येथे नर्मदा नदीच्या किनारी सरदार वल्लभभाई पटेल यांचा सुमारे 182 मीटर उंचीचा म्हणजेच 597 फूट हा पुतळा आहे आणि रामवाजी सुतार यांनी तो डिझाईन केलेला आहे। प्रश्न क्रमांक 3 61व्या घटनादुरुस्तीचे प्रमुख लक्ष काय होते? तर 61 घटनादुरुस्ती ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे। मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आले होते। शांतरबंदी कायद्याची ओळख 52वी घटनादुरुस्ती नुसार झालेले आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 पंचायतीमध्ये महिलांसाठी जागांचे आरक्षण ऑप्शन क्रमांक 3 ला ही 73वी घटनादुरुस्ती ज्याद्वारे 33% आरक्षण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले होते पंचायतींमध्ये। त्यासाठी कलम आहे 243D नुसार ठेवलेले आहे। आता काही राज्यामध्ये ही मर्यादा 50% पर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि पूर्वीचे शासकांचे प्रिव्ही पर्स रद्द करणे ही 26व्या घटनादुरुस्तीनुसार 1971 नुसार करण्यात आली होती। नंतर पुढचा प्रश्न आहे, संगम हा शब्द खालीलपैकी कशाशी संबंधित? तमिळ विद्वानांची साहित्यिक सभा याला संगम म्हटले जाते। नंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 जागतिकीकरण आणि मुक्त व्यापाराला पाठिंबा देणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती? तर मुक्त व्यापाराचा संबंध आलाय तर आपल्याला माहिती आहे WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापाराला पाठिंबा देणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे। त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊयात आपण। वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना झाली होती 1 जानेवारी 1995 मध्ये। राकेश कराराने गॅटला रिप्लेस केलं होतं। गॅट म्हणजे जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ जी 1948ची संस्था होती। त्यानंतर WTOने त्याची जागा घेतली होती। मेंबर कंट्रीज 166 आहेत। त्याचे हेड आहेत नकोजी ओंकोजा। 166वा देश आहे तैवान। मेंबर देश झालेला 166वा तैवान। नंतर या आरआरबी एनटीपीसी मधल्या कोणत्याही एक्झाममध्ये या आंतरराष्ट्रीय संस्था ह्या महत्त्वाच्या आहेत। त्यावरती एकतरी प्रश्न विचारला जातो प्रत्येक शिफ्टमध्ये। तर जाणून घेऊयात दुसऱ्या दिलेल्या ऑप्शनपैकी WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जिची स्थापना 7 एप्रिल 1948 मध्ये झाली होती। त्याचं पण हेडक्वार्टर जेनेवाचे आणि हेड आहेत टेड्रोस अधोनम। मेंबर कंट्रीज 194 येते आणि काही काळापूर्वी चर्चा होती कारण की अमेरिकेने या संस्थेतून एक्झिट घेतलेलं आहे। नंतर युनेस्को युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन याची स्थापना 1945 मध्ये झालेली होती।
पॅरिसचे येथे हिचे हेडक्वार्टर आहे आणि 193 मेंबर कंट्रीज आहेत आणि ऑड्रे अझोलो हे हिचे हेड आहेत. नंतर पुढची IMF याची स्थापना 1945 झालेली आणि वॉशिंग्टन DC हे मुख्यालय आहे. मेंबर कंट्रीज आहेत 191 आणि क्रिस्टलिना जॉर्जिवा हिची हेड आहे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6. डेस्कटॉप पार्श्वभूमीला हे देखील म्हणतात. पार्श्वभूमी म्हणजे बॅकग्राऊंड म्हणजेच वॉलपेपर. हे ऑप्शन 1 त्याचा आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 7. 2025 मध्ये 38व्या राष्ट्रीय खेळांचे यजमानपद कोणत्या भारतीय राज्याने भूषवले? तर 38व्या राष्ट्रीय खेळा उत्तराखंड येथे पार पडल्यात. समस्कट होता माऊली आणि सर्वात जास्त मिडल म्हणजे टॉप केलंय ते सर्व्हिसेसने टॉप केले आणि टॉप महाराष्ट्र सेकंडला राहिला आणि हरियाणा थर्डला. आणि 39th नॅशनल गेम्स मेघालय येथे होणार आहेत 2027 मध्ये. पुढचा प्रश्न आहे. पृथ्वीच्या पदार्थाच्या हालचालीच्या संदर्भात जर खडकांचे अपक्षरण विदरिंग झाले नाही तर काय होऊ शकते? म्हणजे खडक झिजलेच नाहीत तर ऑप्शन क्रमांक 3 इथे बरोबर सांगतो. धूप इरोजन नगण्य होईल. हे याचे करेक्ट आन्सर आहे. नंतर प्रश्न क्रमांक 9. भारतातील पैशाचे अपराधपर मनी लॉन्ड्रिंग थांबवण्याचे उद्दिष्ट खालीलपैकी कोणत्या कायद्याचे आहे? प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट 2002चा आहे. इफेक्टिव्ह झाला आहे 2005 पासून. नंतर याच्यातील सेबीवरती पण प्रश्न विचारला जातो रेल्वेमध्ये. सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याची स्थापना 1988 ची स्थापना आहे आणि ऍक्ट झाला आहे. सेबी ऍक्टवर प्रश्न असतो. ऍक्ट केव्हाचा आहे तर 1992 ऍक्ट आहे. याचं मेन काम भारतातील भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था म्हणून काम करते. फेमा हा कायदा 1999चा आहे. फॉरेन एक्सचेंज अँड मॅनेजमेंट ऍक्ट परकीय चलन बाजाराचा विकास आणि परकीय चलन आधुनिकीकरण आणि उदारीकरण यासाठी हा कायदा प्रसिद्ध आहे. नंतर FCRA हा फॉरेन कंट्रीब्युशन अँड रेग्युलेशन ऍक्ट म्हणजे फॉरेनमधून जे कंट्रीब्युशन भेटतात त्यावरती रेग्युलेशन मिळवण्यासाठी हा ऍक्ट बनवण्यात आला होता. नंतर प्रश्न क्रमांक 10. 1879 मध्ये प्रथम वापरल्या गेलेल्या कोणत्या गोड पदार्थाला स्वीटनर फ्रूट ज्यूसमध्ये पेयामध्ये वापरण्यासाठी FDA ची मान्यता मिळाली आहे? तर याचं उत्तर असं आहे सॅकॅरिन आहे. सॅकॅरिन हे साखरेपेक्षा 200 ते 700 पट गोड असते आणि ज्याची कॅलरीफिक व्हॅल्यू 0 आहे. 0 कॅलरी आर्टिफिशियल स्वीटनर म्हणून सॅकॅरिनचा वापर केला जातो आणि फ्रूट ज्यूसमध्ये त्याला मान्यता मिळालेली आहे. तर पुढचा प्रश्न आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यादरम्यान जहालवादी आणि मावळावादी यांच्या संघर्षात कोणत्या घटनेमुळे निर्णायक वळण आले? तर प्रसिद्ध आहे हे सुरत फूट आहे 1907 ची, ज्यामध्ये जहाल आणि मावळ पडली होती. मग काँग्रेसचे विभाजन झाले होते. नंतर दिलेल्या ऑप्शनपैकी हा आधुनिक भारताचा प्रश्न आहे. इतिहासावरती एक प्राचीन, मध्ययुगीन आणि एक असं आधुनिक असे प्रश्न विचारले जातात. तर आधुनिक मध्ये हा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 1. जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता 13 एप्रिल 1919ला. जनरल डायरने अमानुष हत्याकांड केला होता. तिथे बऱ्याच लोकांनी तिथे प्राण गमावले होते. चंपारण सत्याग्रह झाला होता 1917 मध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली. आणि इंग्रज सरकारांनी लादलेल्या म्हणजे निळीचे पीक प्रत्येक शेतकऱ्याला कंपल्सरी केले होते. ते कंपल्शन काढण्यासाठी चंपारण सत्याग्रह केला होता. या सत्याग्रहानंतर महात्मा गांधींना महात्मा आणि बापू अशा पदव्या भेटल्या होत्या. तेव्हापासून ओळख भेटली होती. बंगालची फाळणी झाली होती 1905 ला. लॉर्ड कर्जन होता तेव्हा. त्यांनी कारण दिलं होतं प्रशासकीय सोयीसाठी, पण ते नव्हतं. खरा हेतू राष्ट्रवाद कमी करणे आणि बंगालमधील हिंदू मुस्लिमात फूट पाडणे हा होता. नंतर प्रश्न क्रमांक 12. 1947 ते 1991 दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्राची पब्लिक सेक्टर भूमिका खालीलपैकी कोणती सर्वोत्तम प्रकारे वर्णन करते? तर या कालखंडात सार्वजनिक क्षेत्राने मूलभूत व अवजड उद्योगांवरती जास्त फोकस केला होता.
तर ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट उत्तर होईल. सार्वजनिक क्षेत्राच्या माध्यमातून 1947 ते 1991 मध्ये रेल्वे झालं, बँक झालं, ऊर्जा आणि उद्योग, तसेच पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते, धरणे, वीज प्रकल्प आणि यातून मोठी रोजगार निर्मिती या गोष्टींवरती जास्त फोकस केला होता. त्यामुळे आणि पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून या गोष्टींवरती जास्त फोकस करून यामध्ये प्रभुत्व मिळवले होते. प्रश्न क्रमांक 13 आहे, दिल्ली सल्तनत काळात भारतात आलेल्या प्रश्न क्रमांक 13 आहे, दिल्ली सल्तनत काळात भारतात आलेला मोरोक्कन प्रवासी इब्न बतूता याच्या मते ज्या टपाल प्रणालीमध्ये पोस्टल सिस्टीम होती, पार्सल हस्तांतरित करण्यासाठी शाही घोड्यांचा वापर केला जात होता. तिला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 उलूक. हे प्राचीन इतिहासाचा प्रश्न आहे. उलूक म्हणले जाते पार्सल हस्तांतरित करण्यासाठी. हा इब्न बतूता हा मोरोक्कन प्रवासी होता. तो 1333 मध्ये मोहम्मद बिन तुगलक याच्या कालखंडात दिल्लीमध्ये आला होता. तर याचा यात्रा वृत्तांत हा पण प्रश्न विचारला जातो. रेहला म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 14, फाळणीच्या वेळी आजच्या ओडिशातील किती लहान राज्यांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करण्यात आले होते? तर ओडिशामध्ये एकूण 26 संस्थाने होते ज्यांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करण्यात आले होते. फाळणीनंतर आणि विलीनीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान सध्याच्या ओडिशामधील 26 संस्थाने ऑक्टोबर 1948 मध्ये विलीन करण्यात आले. विलीनीकरण प्रक्रिया ही स्वातंत्र्य कायदा 1947 नुसार संघराज्यात सामील पर्याय दिला होता. तर त्यानुसार ही सामीलीकरणाची प्रक्रिया करण्यात आली होती. तर 26 पैकी मयूरभंज एक चर्चेत होतं, कारण की त्याने सुरुवातीला नकार दिला होता, परंतु ऑक्टोबर 1948 मध्ये ते ओडिशाचा भाग झाले आणि 1 जानेवारी 1949 पासून ते ओडिशा राज्यात सामील झाले आणि भारतीय संघराज्यात विलीन झाले. अजून एक प्रश्न असतो, 565 संस्थाने होती जी विलीनीकरणाद्वारे भारतीय संघराज्यात सामील केली होती. जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर यांनी पण सुरुवातीस नकार दिला होता, पण नंतर त्यांना भारतीय संघराज्यात विलीन करून घेण्यात आलं होतं. नंतर पुढचा प्रश्न आहे, 2024 पर्यंत नळ कनेक्शनद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट कोणत्या कार्यक्रमाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इथं जल जीवन मिशन. 2019 ची जलशक्ती मंत्रालयाची ही योजना होती की 2024 पर्यंत दरडोई प्रति व्यक्ती 55 लिटर पाणी प्रत्येकाच्या घरी नळाद्वारे पुरवण्याची ही एक मिशन जलशक्ती मंत्रालयाने राबवले होते. हर घर जल ज्या संकल्पनेतून ही योजना सुरू केली होती. जलक्रांती अभियान हे 2015-16 पासून आणि व्यवस्थापनासाठी तसेच भूजल पातळी वाढवण्यासाठी जलक्रांती अभियान सुरू केलेले होते. PM कुसुम योजना ही शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचा वापर करून जलसिंचनासाठी वीज उपलब्ध करून देण्यासाठी PM कुसुम योजना सुरू केली होती. अटल भूजल योजना 2019 चीच भूजलाचे शाश्वत व्यवस्थापन आणि पाण्याचा क्षय थांबवणे आणि जल सुरक्षा सुनिश्चित करणे यासाठी अटल भूजल आणली होती. नंतर 2016 प्रश्न क्रमांक 16, भारतातील लोकसंख्येचे वितरण कसं आहे विचारलंय? तर एकदम असमान आहे, कारण की कुठं डोंगराळ भाग, वाळवंट, शीत वाळवंट अशा किंवा जलोढ पाणथळ क्षेत्र, त्यामुळं असमान लोकसंख्येचं वितरण आहे भारतामध्ये. कुठं घनदाट आढळते म्हणजे महाराष्ट्र झालं, UP झालं, मध्य प्रदेश झालं, इथं दाट घनता असलेली ही राज्य आहेत. तर अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर ही एकदम कमी विरळ लोकसंख्येची घनता असणारी राज्य आहेत. तर 2011 नुसार भारताची लोकसंख्या घनता 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटरला 382 व्यक्ती आढळतात. अरुणाचल प्रदेशची सर्वात कमी लोकसंख्या घनता आहे ती 17 प्रति चौकिमी आणि सर्वात जास्त बिहारची लोकसंख्या घनता आहे 1106 चौरस किमी.
प्रश्न क्रमांक 17 नॉन आयनिक डिटर्जंट अभिक्रियामध्ये साफसफाईचे गुणधर्म सुधारण्यासाठी आणि डिटर्जंटला घट्ट करण्यासाठी कोणते आम्ल वापरले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 स्टिअरिक ॲसिड हे याचं आन्सर आहे. डिटर्जंट्सला घट्ट करण्यासाठी याची प्रॉपर्टी एक आहे कर्सर आहे का B2 तयार होण्यासाठी बार्बिट्रिक ॲसिड आवश्यक असते. प्रोपेनिक ॲसिड हे हर्बिसाइड्स, फार्मा इंडस्ट्रीज आणि सिमेंट इंडस्ट्रीमध्ये वापरले जातं. ऑक्झॅलिक ॲसिड प्रामुख्याने टोमॅटोमध्ये सापडते. नंतर प्रश्न क्रमांक 18 आहे एप्रिल हा करंटचा प्रश्न आहे. एप्रिल 2025 मध्ये 2024 मध्ये सर्व फॉर्मॅटमध्ये 1659 धावा करणाऱ्या कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचे नाव विजडन लीडिंग क्रिकेटर्स इन द वर्ल्ड 2024 साठी ठेवण्यात आले? तर स्मृती मंदाना याचं करेक्ट आन्सर आहे. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19 फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने भारताची पहिली फेरेट संशोधन सुविधा फेरेट रिसर्च फॅसिलिटी सुरू केली? तर याचा आन्सर आहे हरियाणा. हरियाणानं बायोमेडिकल रिसर्चसाठी ह्युमन रिस्पायरेटरी डिसीजेस आहेत जसे व्हायरस डिसीज, इन्फ्लुएन्झा, सार्स या रोगांवर स्टडी करण्यासाठी ही रिसर्च फॅसिलिटी उपलब्ध केलेली आहे. नंतर हा पण करंटचा प्रश्न आहे. सप्टेंबर 2024 मध्ये आयोजित युद्ध अभ्यास मध्ये सहभागी झालेले अमेरिकेच्या लष्कराचे कॉन्टिजंट खालील कोणत्या डिव्हिजन होते? तर प्रश्न क्रमांक 2 11th एअरबॉर्न डिव्हिजन. युद्ध अभ्यास हा भारत आणि अमेरिका दरम्यान होणारा लष्करी सराव आहे. प्रश्न क्रमांक 21 भारतातील हरित क्रांतीचा ग्रीन रिव्होल्यूशन प्रमुख लाभार्थी बेनिफिशियरी असलेले राज्य कोणते? तर पंजाब. आपल्याला माहिती आहे पंजाबमध्ये तसेच हरियाणामध्ये आणि पश्चिम UP मध्ये सर्वात जास्त ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजे हरित क्रांतीची सर्वात जास्त इफेक्ट तिथे जाणून आला होता. 1965 मध्ये सुरुवात झाली होती हरित क्रांतीला. MS स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक आणि वर्ल्ड वाईड जर विचारलं तर नॉर्मन बोरलॉग जागतिक हरित क्रांतीचे जनक मानले जाते. गहू आणि तांदूळाच्या उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ झाली होती हरित क्रांतीमध्ये. तर ही पिकंही कोणत्या पिकामध्ये हरित क्रांती उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ झाली असाही प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकतात. तर त्याचे उत्तर गहू आणि तांदूळ. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य ॲक्टिनाइड गटातील मूलद्रव्य म्हणून वर्गीकृत केले जाते? तर याचा आन्सर आहे थोरियम. ॲक्टिनाइडमध्ये प्रामुख्याने रेडिओॲक्टिव्ह एलिमेंट्स येतात. थोरियम, युरेनियम, ती तुम्ही ए ब्लॉक एलिमेंटची सिरीज पाहू शकता ज्याच्यामध्ये ॲक्टिनाइड्स आणि लॅन्थेनाइड दिलेले आहेत. बाकीचे ऑप्शन एटरबियम, लॅन्थेनम आणि सीरियम हे जे 3 ऑप्शन आहेत हे लॅन्थेनाइड्स ग्रुप एलिमेंट्समध्ये येतात. तर करेक्ट ऑप्शन नंबर 1 हे याचं करेक्ट उत्तर. प्रश्न क्रमांक 23 लीगल मेट्रोलॉजी जनरल नियम 2011 अंतर्गत वाहनांचा वेग मोजण्यासाठी रडार उपकरणांच्या वापरासाठी कोणत्या विभागाने नियमावली रूल्स अधिसूचित केले आहे? हा पण करंटचा प्रश्न आहे. उत्तर ह्याचा ऑप्शन क्रमांक 1 आहे ग्राहक व व्यवहार विभाग. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणती हिमालयाचे सर्वात पूर्वेकडील पर्वतरांग आहे? तर सर्वात पूर्वेकडील पर्वतरांग पूर्वांचल आहे. ही रांग भारत आणि म्यानमार सीमेलगत म्यानमार सीमेला पॅरलल आहे. तर भारत ऑस्ट्रेलिया भूपट्टाच्या पूर्वेकडे सरकण्याच्या क्रियेमुळे ही रांग तयार झालेली आहे. याच्यामध्ये पतकोई, नागा आणि लुशाई टेकड्या आहेत. लुशाई टेकड्या मिझोरममध्ये, पतकोई मणिपूरमध्ये आणि नागा टेकड्या या नागालँडमध्ये. ज्याच्यामधलं सर्वात उंच शिखर विचारलं जातं सारामती हे सर्वात उंच शिखर आहे ज्याची उंची 3826 मीटर आहे. तर ही पूर्वांचल पर्वतरांग हिमालयाची सर्वात पूर्वेकडील रांग आहे. आणि याचा उत्तर दक्षिण ज्या हिमालयाच्या ज्या रांग आहेत त्याचे उत्तर दक्षिण हे पण विचारलं जातं किंवा दक्षिण उत्तर ज्या सिरीज आहेत त्या पण विचारल्या जातात. तर ह्याची मी एक ट्रिक केली होती. शिकू, धोपी झालं का? तर शिवालिक पर्वतरांग सगळ्यात दक्षिणेकडची, नंतर कुमाऊ, नंतर धौलाधार, पीर पंजाल, झास्कर, लडाख आणि काराकोरम सर्वात बाहेरची उत्तरेकडची रांग. तर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता.
नंतर वळूया प्रश्न क्रमांक 25. प्रागैतिहासिक गुफा चित्रांसाठी ओळखले जाणारे भीमबेटका रॉक शेल्टर्स भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? तर हे मध्य प्रदेशमध्ये आहे. 2003 मध्ये युनेस्को वारसा स्थळ घोषित केलेलं आहे. 500+ रॉक शेल्टर्स इथं आढळतात. तर हे मध्य प्रदेशमध्ये आहे आणि विंध्य पर्वतरांगेमध्ये आढळतं. प्रश्न क्रमांक 26. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात आर्टिकल पर्यावरण आणि वन्यजीवांचे संरक्षण नमूद केलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 48A हे याचे करेक्ट आन्सर आहे. 42वी घटना दुरुस्ती मध्ये राज्यसूचीतून हा विषय पर्यावरण वने हा विषय समवर्ती सूचीमध्ये टाकला गेलेला आहे. 48A मध्ये राज्य नीती निर्देशक तत्व केंद्र आणि राज्य पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी सोबत मिळून काम करणार असं सांगितलेलं आहे. आणि अजून एक कलम आहे 51A ज्यामध्ये वन्यजीव रक्षा हे आपले सर्वांचे मूलभूत कर्तव्य असं अजून एक प्रश्न बनवू शकतो याच्याहून. ISFR एक रिपोर्ट आहे इंडियन स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट 2019 नुसार भारताच्या 24.56% क्षेत्र वनाखाली येतं. नंतर प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टम सामान्य डेस्कटॉप व लॅपटॉप संगणकावर वापरली जात नाही? कम्प्युटरच्या रिलेटेड प्रश्न. विंडोज, अँड्रॉइड, लिनक्स, मॅक OS असे ऑप्शन्स आहेत. तर अँड्रॉइड ही मोबाईलमध्ये यूज होणारी आहे. तर विंडोज, लिनक्स, मॅक OS आणि क्रोम OS अजून एक आहे क्रोम OS म्हणून. तर ही ऑपरेटिंग सिस्टीम आहेत ज्या लॅपटॉप आणि संगणकावर वापरल्या जातात. नंतर प्रश्न क्रमांक 28 आहे बुद्धाच्या मागील जन्मापैकी एकाचे वर्णन करणारी एकच कथा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? बुद्धाच्या मागील जन्मापैकी तर जातक हे याचा आन्सर आहे. ऑप्शन क्रमांक 2. नियम आणि शिस्तीचा संग्रह बौद्ध भिक्षू आणि भिक्षुणीसाठी असलेल्या नियमांचा संग्रह आहे विनयमध्ये. जातकमध्ये हे तर मागील जन्मापैकी एकाचे वर्णन करणारी एकच कथा जातकमध्ये सांगितलेली. त्रिपिटक हा सर्वात जुना त्रिपिटक ग्रंथ आहे. बुद्धाच्या उपदेशांचे आणि शिकवण्यांचे संकलन ज्यामध्ये केले जाते. आणि सूत्र बौद्ध धर्मामध्ये बुद्धांनी आणि त्यांच्या शिष्यांनी दिलेले उपदेश व शिकवणी सांगितलेले आहेत. प्रश्न क्रमांक 29. स्वातंत्र्यानंतर संस्थानांना प्रिन्सिपल स्टेट भारत किंवा पाकिस्तानमध्ये सामील होण्याची परवानगी कोणत्या कायदेशीर दस्तऐवजाने झाली? तर याचा आन्सर आहे विलिनीकरण पत्र इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन. हा ॲक्ट झाला होता 26 ऑक्टोबर 1947. भारतातील एका राज्याचे मुख्यमंत्री प्रामुख्याने खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात? तर मुख्यमंत्र्याशी दिले तर मुख्यमंत्री राज्याच्या राज्यपालाला जबाबदार असतात. कलम 164 नुसार राज्यपाल मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतो आणि प्रत्येक मंत्री हा राज्यपालाला जबाबदार असतो. नंतर प्रश्न क्रमांक 31. भारताचा कोणता प्रदेश त्याच्या हवामान आणि मातीमुळे चहा लागवडीसाठी सर्वात योग्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. तर आसाम आणि उत्तर बंगाल. बंगालचा दार्जिलिंग आपल्याला माहिती आहे आणि आसाम टी तर फेमस आहे. तर चहासाठी डोंगर उताराची जमीन पाण्याचा निचरा होणारी आणि लालसर अशी मृदा लागते. तर ती आढळून येते आसाम आणि उत्तर बंगाल. सरकारी शाळांमध्ये AI आधारित शिक्षणास AI बेस्ड लर्निंग समर्थन देणाऱ्या कार्यक्रमाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 FLN AXL. कर्नाटका, तेलंगणा आणि तमिळनाडू या राज्यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी याची सुरुवात केली गेली आहे. FLN म्हणजेच फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरेसी आणि AXL म्हणजे असिस्टेड लँग्वेज लर्निंग. प्रश्न क्रमांक 33 आहे आंतरपिढीगत समन्वय इंटर जनरेशनल इक्विटीचे सर्वोत्तम वर्णन खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शाश्वत विकासासाठीचे जे धोरण आहे त्यासाठी भविष्यातील पिढ्यांसाठी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी संसाधनांचा न्याय्य वापर हे याचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2. स्वदेशी CRT थेरपीने BAL आणि कोणत्या इतर रक्त कर्करोगाविरुद्ध ब्लड कॅन्सर कमाल परिणामकारकता दर्शवली आहे?
तर ऑप्शन क्रमांक 1 नॉन हॉजकिन लिम्फोमा हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. रुग्णाच्या शरीरातील टी पेशी नावाच्या रोग प्रतिकारक शक्तीच्या पेशींना प्रयोगशाळेत सुधारून कर्करोगाच्या पेशींना नष्ट करण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरलं गेलंय. तर टी सेलवर हे करून प्रक्रिया करून त्या रिइंजेक्ट करून कर्करोगाच्या पेशींना या सेलद्वारे नष्ट करून ही थेरपी यूज केलेली आहे. प्रश्न क्रमांक 35 आहे. 20 मे 2025 रोजी कान चित्रपट महोत्सवाच्या दरम्यान आयोजित ग्लोबल प्रोडक्शन अवॉर्ड्समध्ये कोणत्या शहराला सर्वोत्कृष्ट चित्रपट शहर पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे? तर याचं आन्सर आहे बेलफास्ट. बेलफास्टला सर्वोत्कृष्ट चित्रपट शहर अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. ही 78वी एडिशन होती कान्स चित्रपट महोत्सवाची. कान्स फ्रान्समध्ये हा आयोजित केलेला आहे. बेस्ट फिल्म आहे यामध्ये इट वॉज जस्ट अन ॲक्सिडेंट ही बेस्ट फिल्म आहे. नंतर 19 फेब्रुवारी पुढचा पण करंटचाच प्रश्न आहे. 19 फेब्रुवारी 2025 रोजी कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळात बिगर स्थानिक व्यक्तींकडून कृषी फलोत्पादन आणि बिगर स्थानिक व्यक्तींकडून कृषी आणि फलोत्पादन निवासी जमिनीची खरेदी आणि विक्री नियंत्रित करण्यासाठी भूकानून जमीन कायदा सुधारणा विधेयक मंजूर केला आहे? तर याचा आन्सर आहे उत्तराखंड. ऑप्शन क्रमांक 4 या राज्याने हे बिल आणलेलं आहे. प्रश्न क्रमांक 37 मे 2025 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पूनम गुप्ता यांची डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आहे. रिझर्व्ह बँकेमध्ये 1 गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नर अशी बेंच मार्क आहे. तर रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली होती 1 एप्रिल 1935ला. हेडक्वार्टर आहे मुंबई. गव्हर्नर आहे सध्याचे संजय मल्होत्रा आणि 4 डेप्युटी गव्हर्नर जे असतात त्यांची मी नावं सांगतो. एम राजेशराव, स्वामीनाथन जानकीरामन, टी रविशंकर आणि पूनम गुप्ता आता अपॉइंट केलेलं. नंतर प्रश्न क्रमांक 38 नवीन मुक्त व्यापार करार FTA अंतर्गत भारत UK द्विपक्षीय व्यापाराचा बायलॅटरल ट्रेड अंदाजित वार्षिक वाढदर ॲन्युअल ग्रोथ रेट किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 15. तर बरेच प्रश्न करंटमधून विचारले जातात. 40 पैकी 10 क्वेश्चनच्या आसपास करंट अफेअर्सला वेटेज आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी या गोष्टीकडे जास्त ध्यान दिलं पाहिजे. राज्याचा सर्वोच्च अधिकारी पॉलिटीचा प्रश्न हायस्ट लॉ ऑफिसर कोण असतो? राज्याचा विचारलाय तर ॲडव्होकेट जनरल. कलम 165 नुसार याची नियुक्ती करतो राज्यपाल. नंतर भारताचा जर विचारला असता तर अटॉर्नी जनरल. महान्यायवादी कलम 76 नुसार भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. आणि सध्याचे भारताचे अटॉर्नी जनरल महान्यायवादी R व्यंकटरमण जे 16वे महान्यायवादी आहेत. नंतर प्रश्न क्रमांक 40 आहे. एप्रिल 2025 मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासह खालीलपैकी कोणी दिल्लीत आयुष्मान वय वंदना कार्ड सुरू केले आहे? तर याचा ऑप्शन आहे हरदीप सिंग पुरी. ऑप्शन नंबर 4 जे 70+ एजवाले लोक आहेत त्यांना या कार्डद्वारे 5 लाखापर्यंत मोफत इलाज मिळणार आहे. तर त्यासाठी हे आयुष्मान वय वंदना कार्ड सुरू केलेलं आहे. थँक्यू.